ज्या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला त्याच दोन संघांमध्ये फायनल मॅच सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. फक्त कालचा रिझल्ट इकडे होता, आजचा दिवस वेगळा, इकडे येईल की इकडे होईल मलाही माहित नाही, पाहूया कुठे जाईल. तर या दोन्ही टीमचे कॅप्टन अमित लोटलीकर, सगळ्यांना विनंती असणार आहे अमित लोटलीकर साहेबांची ही स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या सगळ्यांच्या होऊन जाऊ देत. काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळालंय आणि 2 दिवस आनंद 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 आणि फक्त आनंद आपण घेतलाय क्रिकेटचा. एका बाजूला भूषण, एका बाजूला सागर रणपिसे. अमित लोटलीकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस. भूषण, पहिली मॅच ते फायनल न हारता तुम्ही इथपर्यंत आलेलात, कसं वाटतंय या स्पर्धेची फायनल मॅच खेळत असताना आणि इथपर्यंतचा प्रवास? थोडक्यात खेळताना खूप बरं वाटतंय आणि सगळ्यांचा खूप चांगला सपोर्ट राहिल्यामुळे आम्ही इथपर्यंत फायनल पर्यंत आलो. मेन आयकॉननी सेमीला चांगली बॅटिंग केली, चारही मॅचला चारही बॉलरने चांगली बॉलिंग केली आणि सगळ्यांनी आपापला 100% दिला, त्यामुळे आम्ही आतापर्यंत फायनल आलो. आता प्रयत्न करू फायनल जिंकायचा. काय प्लॅनिंग नाहीये, जो होगा देखा जाएगा. निर्णय काय? आम्ही फिल्डिंगच करू. त्या टीमविषयी काय बोलणार आता, झालं त्यांनी बघितलं यांची मॅच, पण ठीक आहे प्रयत्न करू तुम्हाला हरवायचा. ते त्यांना टेन्शन घेऊ द्या थोडं. क्या बात आहे, सगळ्यांना हरवत आलेत. पहिल्या मॅच मध्ये पराभूत आणि असा पराभव झाला होता, मी सागर तुलाच विचारलं होतं त्यावेळेला, स्वतःची झालेली चूक मान्य करणं ही देखील मोठी गोष्ट आहे. परंतु पहिली मॅच हारल्यानंतर सागर काय म्हणाला होता माहिती आहे, माझी चुकी झाली, मी खेळलो नाही म्हणून माझी टीम हारली, परंतु आता तू असा खेळलाय टीमने फायनल गाठलेली आहे. मला वाटतं काय खाल्लं सागर दुपारी, एवढी भयानक बॅटिंग? काहीच नाही खाल्लं, सकाळपासून उपास आहे. सकाळपासून उपाशी आहे, बॉलर खातो एक एक सध्या, एवढी जबरदस्त कामगिरी करतोय. सागर कसं वाटतं आता या स्पर्धेची फायनल मॅच खेळताय, हे आयोजन आणि पराभूत होण्यापासून फायनल पर्यंतची वाटचाल? पहिल्या मॅचला तो आम्ही हरलेलो, पण आमचं टीमचं कॉन्फिडन्स एवढं होतं की आम्हाला बॅक करून त्यांनी स्वतःला आहे ना सिद्ध करून दाखवलं की आम्ही काहीतरी करू, आणि इथपर्यंत त्यांचं श्रेय जातोय सगळ्या टीमचं. मी त्यांना एकदा क्लॅप करेन की बाबा थँक्स मला सपोर्ट केल्याबद्दल. संघाचे मालक कुठे आहेत? काहीतरी खायला द्या, सकाळपासून उपाशी आहेत. अच्छा, फायनल झाल्यानंतर आहे. क्रिकेट रसिका हो, डोळ्यांचं पारणं फेडणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं काही क्षणातच फायनल मॅच होणार आहे. तर दोन्ही टीम, सगळे प्रेक्षक सज्ज व्हा महामुकाबल्यासाठी. प्रोलिंग स्पोर्ट्सवर अमितजी लोटलीकर साहेबांची मानाची स्पर्धा, हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग, काही क्षणात फायनल. हा, गणराज आणि बापदेव क्रिकेट क्लब, आपली अख्खी कमिटी इकडे यायचंय, आपलं देखील फोटो सेशन होणार आहे. दोन्ही टीम आपली रणनीती बनवण्यासाठी आपण या ठिकाणी जाऊ शकता. हा, 5 ओव्हरचीच मॅच असणार आहे. अमित सरांबरोबर फोटो सेशन या ठिकाणी बापदेव क्रिकेट क्लब, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गणराज, बापदेव क्रिकेट क्लब कोळीवाडी आणि गणराज खेतवाडी. चला, आपण सगळ्यांनी मेहनत घेतली आहे, आपलं देखील फोटो सेशन होत आहे.
अविस्मरणीय स्पर्धा. आता एक वर्ष अमित सर आम्ही वाट पाहू, ही स्पर्धा पुढल्या वर्षी कधी येणार आहे. एवढं जबरदस्त आयोजन या ठिकाणी सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. गणपती बाप्पा. आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान करत आहोत. सन्माननीय गणेश शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी ऑड अध्यक्ष ऑड क्रमांक 205 गणेशजी शिंदे साहेब हे सुद्धा क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांची देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते. तर गणेशजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी ऑड अध्यक्ष ऑड क्रमांक 205 सन्मान केला जातोय. अमितजी लोटलीकर साहेब गणेश शिंदे साहेबांचा सन्मान करतायत. गणेश शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. प्रतीकजी सावंत भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया प्रमुख शिवडी विधानसभा, तुषारजी तामणकर युवा मोर्चा महामंत्री शिवडी विधानसभा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे सहकारी अमितजी लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते गणेशजी शिंदे साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातोय. आपण आपल्या सहकाऱ्यांसमवेत गणेशजी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार. अभिषेक यायचं लवकर. अभिषेकजी पाटील.
चला ओपनर बॅटर सागर प्लीज ओपनर बॅटर पाठवा. सागर सागर ओपनर बॅटर प्लीज. 5 ओव्हरची मॅच खेळवली आपण. आपण लवकर मैदानात दाखल व्हा. अभिषेकजी पाटील सर. धन्यवाद चंदू सर. क्रिकेटचा महासंग्राम शिवसेना युवासेना दक्षिण मुंबई पुरस्कृत हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 HPL 2025 कुलाबा मलबार हिल आणि मुंबादेवी या विभागातील खेळाडूंसाठी ही पर्वणी आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम मॅच, अंतिम रात्र आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन संयोजक या स्पर्धेचे अमितदादा लोटलीकर साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा. त्याचप्रमाणे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व गणेशजी शिंदे साहेब त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या फायनलच्या मॅच मध्ये. चला विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज. प्राईड ऑफ कुलाबा मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेतील 4th अर्धशतक झळकावलं तो मैदानामध्ये आलाय सागर रणपिसे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय आशिष मेहरुल या संघाचा आयकॉन खेळाडू. फायनल मॅच क्रिकेटचा महासंग्राम, अंतिम क्षण, अंतिम टप्पा या स्पर्धेचा अंतिम दिवस. आयोजक श्री आकाशजी चाबुसवार साहेब, शाखा प्रमुख 217 श्री ललितजी माधव साहेब, शाखा प्रमुख 218 श्री जितेंद्रजी बोहीर साहेब, शाखा प्रमुख 223 श्री विनयजी भोजने साहेब. आज त्यांचा वाढदिवस. शाखा समन्वयक 205 त्याचप्रमाणे श्री प्रथमेशजी वायरकर साहेब, युवा सेना कुलाबा विधानसभा समन्वयक, समस्त विभाग संघटक समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक आणि त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी विशेष सहकार्य लाभलंय गणराज 11 खेतवाडी आणि बापदेव क्रिकेट क्लब कोळीवाडी यांचं. खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी 16 संघ, 16 संघांचे 16 अखिल भारतीय स्तरावरील आयकॉन खेळाडू, 16 संघांचे 16 संघ मालक. अंडर 19चा फॉर्मॅट देखील पाहायला मिळाला मरीन लाईनच्या इस्लाम जिमखान्यावर. आपण पाहतोय ही स्पर्धा आणि अंतिम टप्पा आलेला आहे ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सगळेच वाट पाहत होतो. गेले 2 ते 3 महिने या स्पर्धेची चर्चा होती. ती स्पर्धा रंगते. अंतिम सामना या स्पर्धेचा रंगतोय. ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेड लावले तो क्रिकेटचा खेळ रंगतोय या मैदानामध्ये. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. अंतिम सामना या स्पर्धेचा महासंग्राम. 2 सलामीवीर फलंदाज प्राईड ऑफ कुलाबा सागर रणपिसे. काय बॅटिंग केली आहे. ओंकार देसाई अफलातून कामगिरी. एका साईडला ओंकार, एका साईडला सागर रणपिसे. दोन्ही फलंदाजांनी एकाच मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. नॉट आउट राहिले हे दोन्ही फलंदाज. अगदी 74 धावांचं लक्ष्य. अंतिम रजनी या स्पर्धेची. ट्रोलिंग स्पोर्ट्स खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांची देखील चर्चा होईल कारण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा. कॅमेरामॅन्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 3 कॅमेरासह त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज होती. कॅमेरामॅन जर आपण पाहिले तर अमयजी पाटील आणि त्याचप्रमाणे आपण पाहिले तर विशालजी जाधव, संजय आयरे आणि त्याचप्रमाणे VMAX कन्व्हर्टरसाठी आपण पाहिलं तर ओंकार सावंत आणि त्याचप्रमाणे स्वतः गुणलेखक ऑनलाईन स्कोरर आमच्या समवेत जुळले शुभम पगारे यांनी खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 4 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले कालच्या 17 पासून. सर सुबोधजी गडसे, त्याचप्रमाणे सर अवी परब,
त्याचप्रमाणे विजयजी केनी आणि राजेश शिरकर म्हणजेच अवसर आपल्याला पाहायला मिळाले. आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर शंकर धोत्रे म्हणजेच गोट्या अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अंतिम सामन्यामध्ये देखील त्यांचा आनंद घेण्यासाठी सर्वच क्रिकेट प्रेमी आज मात्र मैदानामध्ये उपस्थित आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक 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 स्वागत. काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील जुळलेत, यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अंतिम सामन्यामध्ये. प्रणय राणा गोलंदाजीसाठी या खेळाडूची देखील चर्चा होईल. हा सामना देखील आपण पाहिलं तर 5-5 ओव्हरचा खेळला जाईल. पहिला बॉल अंडर 19चा खेळाडू, टाळ्या होऊन जाऊ दे फायनल साठी. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सागर रणपिसे बॉल गॅप मधून निघून जाईल का पाहायचं. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो रोचा कॉल आणि शेवटच्या क्षणाला आता मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. रियान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय समर 11 कुलाबा हा संघ फायनलच्या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात. हेच 2 संघ कालच्या 17 मधील पहिल्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात उतरले होते आणि फायनल मॅच मध्ये देखील तेच 2 संघ यावेळेला. काय बॉल हाताळला या गोलंदाजाने पहा. प्रणय राणा या खेळाडूची चर्चा होईल संपूर्ण स्पर्धेमध्ये. डावकुरा गोलंदाज, अगदी लक्ष वेधून घेतलंय या खेळाडूने. हाच प्रणय राणा अंडर 19चा खेळाडू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये छाप सोडली या गोलंदाजाने. लेदर क्रिकेट अगदी चांगल्या पद्धतीचं, चांगल्या दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचं सातत्याने खेळत आलाय प्रणय. आज मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज. अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतो इन ऍक्शन रियान स्मॅशर्स या संघाकडून हुकमी एक्का ठरलाय. रियान स्मॅशर्स या संघाचा हा प्रणय राणा. समोर जर आपण पाहिलं तर सागर रणपिसे प्राईड ऑफ कुलाबा. ओ यावेळेला चांगला बॉल. आणखीन एक चेंडू. आता मात्र आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. काय मॅच रंगते. दोन्ही संघ चुरशीचे आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच साठी. आणि आता ही फायनलची मॅच, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. सिंग पॅकर डोंगरी संघाचे संघमालक जुगनू, आपण या व्यासपीठावर आपला देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. यावेळेला फटका. लो फुल टॉस. कव्हर्सला उडून दिलाय. बॉल निघून गेलाय वन बाउंस सीमारेषा पलीकडे. चौकार. धन्यवाद डीजे. लो फुल टॉस चांगला कन्वर्ट केलाय सागर रणपिसे. बॅट बोलली आहे मागील मॅच पासून त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार आलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 12. पहिल्या बॉलवर 2 धावा. दुसरा बॉल निर्धाव. तिसरा बॉल निर्धाव. चौथ्या बॉलवर षटकार आणि 5व्या बॉलवर आता चौकार आलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. ओव्हर नंबर 1 चा खेळ मार्गस्थ आहे. अंतिम सामना या स्पर्धेचा फायनल मॅच. यावेळेला पूल झालाय सक्सेसफुल. आणि आता हा बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. व्यासपीठावर सन्मान केला जातोय सिंग पॅकरचे सर्वेसर्वा संघमालक माननीय श्री जुगनू यांचा. त्यांचा देखील विशेष सहकार्य, विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री अमित दादा लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय जुगनू यांचा.
सिंग पॅकर डोंगरी हा संघ अगदी चांगला खेळ. ओमकार देवीदास देसाई आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. चांगला खेळ. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील भूषणजी आणि त्याचप्रमाणे जुगनू यांच्यासाठी. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 16 धावा धाव फलकावरती. अजूनही शेवटचे 4 षटक शिल्लक. गोलंदाजीसाठी आला आयकॉन खेळाडू आकाश झा. काय खेळ केलाय मागील मॅच मध्ये या खेळाडूने. हा आकाश झा आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. पहिला बॉल फटका खेळलाय. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय आणि झेल पकडलाय. विकेट. फलंदाज आशिष मेहरुल आउट. मोठी विकेट. मोठा मासा गळायला लागलाय. विकेट गरजेची होती. ती विकेट आता आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आकाश हा पुन्हा एकदा ठरतोय हिरो. आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन हा सामना मैदानामध्ये रंगत असताना मात्र आकाश ठरलाय भारी आशिषवर आणि त्याची विकेट आता पटकावली ऍक्शन रिप्ले मध्ये. हा झेल पकडलाय. अगदी सोपा झेल. त्यानंतर मात्र हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. त्यांना देखील ठाऊक आहे ही किती महत्वाची विकेट आहे. आता हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. सिद्धांत. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. सागर रणपिसे अफलातून कामगिरी. मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली सागर रणपिसेने. वैयक्तिक 4थं अर्धशतक झळकावले या संपूर्ण स्पर्धेतील. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील भूषणजी त्याचप्रमाणे जुगनू. चांगला खेळ या संघाने केला. सिंग पॅकर डोंगरीचा हा संघ अगदी सेमी फायनल पर्यंत धडक मारली या संघाने. अपयशी ठरले कारण सागर रणपिसेची बॅट बोलली होती त्या मॅच मध्ये. त्याने अर्धशतक धडकावलं आणि म्हणूनच की काय फायनल गाठली या स्पर्धेची सागर रणपिसे. आणि त्याच्या समवेत आता नवीन फलंदाज सिद्धार्थ आलेत बॅटिंगसाठी. गोलंदाजीसाठी आकाश झा. विकेट त्याने पटकावली आहे. मोठी विकेट आली आहे. आशिष मेहरुलची मोठी विकेट. फलंदाज माघारी परतला. आता मॅच ऑन होईल. ओव्हर नंबर 2 चा खेळ. आकाश जहाला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी स्ट्रेट अंपायर आहेत सर सुबोध गडसे. त्यांच्या समवेत लेग अंपायर, डान्सिंग अंपायर, गोट्या अंपायर आपल्याला पाहायला मिळतात या फायनलच्या मॅच मध्ये. अंतिम लढत या स्पर्धेची. स्पर्धा कोण जिंकणार. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. जुगनू सिंग. सिंग पॅकरचे सर्वात चांगला खेळ या संघाने देखील केला. पुढचा बॉल प्रचंड वेग. आता वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. परफेक्ट डिसिजन सर सुबोध गडसे देत असताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. ती टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 17-17. फटका खेळलाय. लो फुल टॉस पिक केलाय आडव्या बॅटने आणि आता बॉल अडलाय का पाहायचंय. काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. त्याची पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सिद्धार्थ. आडव्या बॅटने त्याने फटका खेळला होता. डावखुरा फलंदाज. आता मात्र थर्ड अंपायरची मदत मागितली आहे पंचांनी. ऑनफिल्ड अंपायर सर सुबोध गडसे आता मात्र थर्ड अंपायरची मदत मागतायत. या मॅच मध्ये थर्ड अंपायर म्हणून आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर रवी परब आणि विजय जिकेंनी खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. राजीजी तळाशिरकर सर म्हणजेच आऊ सर ते देखील आपल्याला पाहायला मिळाले पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी वेल एज्युकेटेड पंचांचं पॅनल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. अंतिम मॅच या स्पर्धेची. क्रिकेटचा महासंग्राम. आता पंचांच्या माध्यमातून त्याची पडताळणी केली जाईल. निर्णय तुमच्यापर्यंत कळवला जाईल कारण ही क्रुशियल मॅच आहे. फायनल मॅच आहे. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा. आज या स्पर्धेला अक्षरशः उदान आलंय. ही स्पर्धा चर्चेमध्ये राहिली आहे आणि आता मात्र पंचांचा निर्णय आलाय. ज्या धावा धावून पूर्ण केल्या त्या मात्र काउंट केल्या जातील असा पंचांचा निर्णय आलेला आहे. म्हणजे एकच धाव धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18 ऑन बोर्ड.
हो, यावेळेला ड्राईव्ह केल्या, हलक्या हाताने ढकलले, ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचले. एक धाव त्यांनी पूर्ण केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 19. यावेळेला चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. आकाश या छाप सोडतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. गरज असताना संघासाठी धावून आलाय सातत्याने हा आकाश या. आयकॉन खेळाडू, अगदी युवा उद्योन्मुख खेळाडू आहे, युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आकाश या. त्याची देखील चर्चा होईल, पण चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये ती म्हणजे सागर रणपिसेची. काय बॅटिंग केली या खेळाडूने मागील मॅच मध्ये. 74 धावांचा पाठलाग करत असताना अर्धशतक त्याने झळकावलं. फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉलच्या खाली फिल्डर चूक करणार नाहीयेत, कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये आणि फलंदाज सिद्धार्थ आउट. धन्यवाद डीजे. आता नवीन फलंदाज या खेळाडूची देखील चर्चा होईल. संघाला गरज असताना तो देखील धावून आला होता. आठवावा लागेल, कारण सुपर 8 मध्ये याच खेळाडूने फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. तर महादेव बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतील. याच खेळाडूने सेमीफायनल गाठून दिली आहे संघाला. तो खेळाडू चर्चेचा विषय राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक खेळाडूची चर्चा होते. महादेव आलेत बॅटिंगसाठी. 19 धाव फलकावरती झाले. 2 गडी माघारी परतलेत. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. ढकलल्या हलक्या हाताने आणि आता क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचले. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. म्हणजेच ओव्हर नंबर आता पाहिलं तर 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धाव फलकावरती झालेत आणि 2 गडी माघारी परतले. टीम समर 11 कुलाबा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 20 धाव फलकावरती झाले. 2 गडी माघारी परतलेत. काय षटक हाताळले पहा आकाश याने. 1 षटक हाताळत असताना 4 धावा खर्च केल्या. 2 मोठ्या विकेट्स त्याने पटकावलेत या षटकामध्ये. आयकॉन खेळाडू. आता नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा प्रणय राणा. पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले होते, पण कर्णधाराने मात्र प्रणयवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवले. तोच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. पहा, प्रत्येक खेळाडूवरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये याच खेळाडूला 16 धावा ठोकल्या होत्या, पण कर्णधार सांगतोय की मला हाच गोलंदाज हवाय, माझा त्याच्यावरती विश्वास आहे. तोच गोलंदाजीसाठी आलाय. प्रणय राणा डावखुरा गोलंदाज, अंडर 19 कॅटेगरी मधील हा खेळाडू आहे. स्ट्रेट अंपायर गोट्या डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल प्रणय राणा, स्ट्रायकिंग एंडला महादेव, नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर रणपिसे. बॅटिंग करत असताना टीम समर 11 कुलाबा. चला थोडं स्पीडअप घ्या, विनंती असेल, थोडं सहकार्य करा, विनंती असेल क्षेत्ररक्षक. HPL क्रिकेटचा थरार. पुढे आलेत, फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट जरूर झाली आहे. चूक झाली आहे. अलॉंग विथ द कार्पेट बॉल अगदी मैदानाला घासत पुसत निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. धन्यवाद डीजे. आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये हा चौकार घोषित करत असताना पाहायला मिळतात डान्सिंग अंपायर गोट्या. धावा झाल्या धाव फलकावरती 24. 2 गडी माघारी परतले. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढचा बॉल खूपच कट झालाय आणि आता मात्र वाईट बॉल. आगळ्या वेगळी शैलीमध्ये आपण पाहतोय
हे पंच आज मात्र सगळ्याच प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केले आहे. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या आता एकीने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 25 आणि 2 गडी माघारी परतले. 25 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. लो फुल टॉस, यावेळेला चांगला प्रयत्न यष्टीरक्षक करतायत. डायरेक्ट थ्रो होईल का पाहायचंय. थोडेसे चुकले आहेत. अशा चुका महागात पडू शकतात. या मॅच मध्ये 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 27 ऑन बोर्ड. प्रणय राणाला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकिंग एंडला महादेव. अकुटप्प्याचा बॉल, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. बॉलच्या खाली झेल निसटलाय त्याच्याकडून. लोळला माखला परंतु झेल त्याच्याकडून सुटला आणि एकच धाव आली आहे. म्हणजेच धावसंख्या जर आता आपण पाहिली तर आता जाऊन पोचेल धाव फलकावरती 28 ऑन बोर्ड. आता महादेवला जीवदान मिळालंय. असे कॅच इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. पहा, मागील मॅच मध्ये ओमकार देसाई याच्या झेल सुटल्यानंतर मात्र त्याने अर्धशतक झळकावलं होतं. हे महत्वाचे झेल आहेत. पकडा कॅच, जिंका मॅच, क्रिकेटचं समीकरण पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. फुल टॉस, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय सिक्सरच्या बॉलवर सिक्सर. पिसे 8 बॉल मध्ये वैयक्तिक 23 धावांवर फलंदाजी तो करतोय. याही मॅच मध्ये बॅट बोलतीये. आता आलाय षटकार. पंचांचा निर्णय. सिक्सर. 34 ऑन बोर्ड. 2.4 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. 2 गडी माघारी परतले. समर 11 कुलाबा. राहुल वाल्मिकी यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण चांगली संघ बांधणी केली राहुल वाल्मिकी यांनी. उलट्या बॅटने फटका खेळायचा होता. आता फटका फसलाय आणि आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. थोडेसे महागडे ठरलेत प्रणय राणा या संपूर्ण मॅच मध्ये, कारण 1.5 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्यांनी 30 धावा खर्च केल्यात. कालच्या सकाळच्या सत्रामधून आपण पाहिलं तर या खेळाडूने चांगला खेळ केला होता. अगदी पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आता मात्र महागडा ठरतो या मॅच मध्ये. हो, यावेळेला चांगला बॉल, हलक्या हाताने स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन आणि बॉल गेल्या बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. म्हणजेच ओव्हर नंबर आता आपण पाहिलं तर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 34 आणि 2 गडी माघारी परतलेत. म्हणजेच उर्वरित अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रियान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध समर 11 ही फायनल मॅच आपण पाहतोय. अंतिम सामना या स्पर्धेचा. 34 धावा धाव फलकावरती. 34 ऑन बोर्ड. सागर रणपिसेचा जर उल्लेख केला तर 10 बॉल मध्ये 23 धावांवर तो फलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर महादेव देखील त्याला चांगली साथ देतोय. 4 बॉल मध्ये तो वैयक्तिक 8 धावांवर फलंदाजी करतोय. चला, थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. विनंती असेल, गोलंदाजी करत असलेला संघ टीम रियान स्मॅशर्स, येल्लो आर्मी, अगदी SSS म्हणजेच श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून विशेष डिझाईन केलेले किट्स आपण पाहतोय. संपूर्ण खेळाडूंच्या अंगावरती खूप सारी मेहनत श्री साई स्पोर्ट्स यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. विशेष डिझाईन केलेले बॉल देखील आपण पाहतोय. सिक्सर सुप्रीमो केतनभाई सेठ, खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. असे हे विशेष डिझाईन केलेले बॉल आपण पाहतोय. त्याच्या एका बाजूला आपण जर पाहिलं तर HP ला लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला सिक्सर सुप्रीमो हा विशेष डिझाईन केलेला बॉल जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. भूपेश गोलंदाजीसाठी.
फटका फसलाय, बॉलच्या खाली जज करतोय, आता चूक करणार नाहीये, विकेट आली आहे आणि तदनंतर मात्र सेलिब्रेशन पहा. पाहायला मिळतोय आकाश या गोलंदाजाचं. हे करणं गरजेचं आहे, आकाशला देखील ठाऊक आहे, कारण हा युवा उद्योन्मुख खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी तो आलाय 34 धावा धावफलकावरती 3 गडी आता माघारी परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना जितेन भोईर. आणि याच खेळाडूने अगदी 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना क्वार्टर फायनल मध्ये या खेळाडूने षटकार ठोकला होता. जितेन म्हणजे जॉन मैदानामध्ये आलाय. केतन म्हात्रेच्या विरुद्ध हा फलंदाजी करत होता आणि त्याने षटकार ठोकला. अगदी समुद्रात हा बॉल गेला होता. अरबी समुद्र अगदी किनारा लगतच आपण बसलोय, या क्रिकेटचा आनंद घेतोय. यावेळेला मॅचची गडा, विकेट विकेट आणि विकेट. सेलिब्रेशन. भूपेश ठरतोय हिरो या मॅच मध्ये. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठ्या विकेट्स त्याने पटकावल्यात. काय बॉल हाताळला या गोलंदाजाने. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. जितेन आले आणि जितेन माघारी देखील परतलेत. ऍक्शन रिप्ले. ओहो, बॅटची कडा घेऊन बॉल सरळ गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये आणि मोठी विकेट आली आहे. फलंदाज माघारी, जितेन आउट. आता मॅच ऑन होईल. पण समोर जर आपण पाहिलं तर सागर रणपिसे अजूनही फलंदाजी करतोय. 10 बॉल मध्ये 23 धावांवरती तो लढतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर रणपिसे नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना शिवम कनोजिया बॅटिंगसाठी येत आहेत. फायनलच्या मॅच मध्ये कानमंत्र दिला जाईल सागर रणपिसेच्या माध्यमातून शिवम कनोजियाला, कारण ते करणं गरजेचं आहे. सागर रणपिसे आज मात्र हिरो ठरतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल भूपेश, हॅट्रिक बॉल. फटका खेळलाय, बॉल हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली फिल्डर. हॅट्रिक, हॅट्रिक पूर्ण केली आहे अंतिम सामन्यामध्ये. सेलिब्रेशन. नाव आहे भूपेश, या नावाची चर्चा होईल या मॅच मध्ये. अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक पूर्ण. ऍक्शन रिप्ले. लगातार 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता या खेळाडूने दाखवलाय आणि हिरो ठरतोय अंतिम सामन्यामध्ये. हॅट्रिक पूर्ण. आज भूपेश साठी एवढंच सांगू इच्छितो, माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःच तेज निर्माण करता आलं पाहिजे. आणि ते तेज आता मात्र निर्माण करत असताना पाहायला मिळतोय हा भूपेश. हिरो ठरतोय. लगातारच्या 3 बॉलवर 3 मोठ्या विकेट्स या गोलंदाजाने पटकावल्यात. एकही धाव आतापर्यंत त्याने खर्च केली नाहीये. ऑन स्क्रीन हा खेळाडू हिरो ठरला या मॅच मध्ये. 1 साइड हिरो. अगदी मगाशीच त्याच्याकडून चूक झाली होती, झेल निसटला होता आणि तदनंतर मात्र काय कमबॅक केलं या खेळाडूने. स्वतःवरती त्याने विश्वास दाखवलाय. आता नवीन बॅटर आपण पाहतो बॅटिंगसाठी येत असताना ध्रुव. विशेष बाब म्हणजे सागर रणपिसे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे अजूनही. स्ट्राइक वरती येण्याचा त्याचा प्रयत्न आहे. 3 बॉलवर 3 मोठ्या विकेट्स आल्यात. आता लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आलाय. भूपेश हॅट्रिक पूर्ण केली या गोलंदाजाने फायनलच्या मॅच मध्ये. आता मॅच ऑन होईल. 34 धावा धाव फलकावरती, त्यामधील 23 धावांवरती फलंदाजी करतोय सागर रणपिसे. नेक्स्ट बॉल.
यावेळेला देखील ऑन ड्राईव्ह फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून, बॉलला अडवतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. आता एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 34 होता. आता झाल्यात धावफलकावरती 35. 3.4 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. थोडासा ग्लिच देखील येतोय, इंटरनेट कनेक्शन प्रॉपर नाहीये. 35 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 गडी माघारी परतले. 3.4 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय आणि हॅट्रिक पूर्ण केली आहे. विशेष बाब म्हणजे भूपेशने या षटकामध्ये 35 ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. यावेळेला बसून फटका, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. सागर रणपिसे इज ऑन फायर नाव. धन्यवाद डीजे. सागर रणपिसे 39 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 गडी माघारी परतलेत. भूपेशने आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. हॅट्रिक पूर्ण केली या गोलंदाजाने, ही विशेष बाब राहील या षटकामधली. आता शेवटचा चेंडू शिल्लक. 39 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. टीम समर 11 कुलाबा. शेवटचा बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय सागर रणपिसेच्या बॅटमधून षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे, समोर जे प्रेक्षक बसले त्या ठिकाणी कॅमेरामॅन आहे, त्या ठिकाणी कॅमेरामॅनचं कनेक्शन आहे, त्या ठिकाणी त्या वायरला कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नका, विनंती असेल. प्रमोद निकम थोडा पण लक्ष द्या. त्या ठिकाणी समोर जे प्रेक्षक बसलेत तर प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज. आणि वरती जे प्रेक्षक बसलेत, इस्लाम जिमखान्याच्या दरम्यान जे प्रेक्षक बसलेत त्यांना देखील विनंती आहे, पाय वरती घेऊन बसा. नाहीतर त्या बॅनरच्या इकडून प्लीज विनंती असेल, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज थोडं आपण सहकार्य करा फायनलच्या मॅच मध्ये. रत्नदीप पहिला बॉल, फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉलच्या खाली फिल्डर. व्हॉट अ कॅच. जिथे जाईल तिथे याच नावाची चर्चा होईल. याच खेळाडूने हॅट्रिक पटकावली, याच खेळाडूने झेल पकडला आणि आता विकेट आली आहे. फलंदाज रू आउट. व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले. अगदी चूक झाली होती याच मॅच मध्ये याच खेळाडू करून, आणि आता मात्र काय झेल पकडलाय, पडला, लोळला मातीमध्ये, आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन करत असताना हा भूपेश हिरो ठरतोय या मॅच मध्ये. हा भूपेश विकेट हॅट्रिक देखील त्याने पूर्ण केली. रत्नदीप पहिल्या बॉलवर मोठी विकेट. सागर रणपिसे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, त्याला स्ट्राईक वरती यायचा प्रयत्न तो करतोय. 12 बॉल मध्ये वैयक्तिक 33 धावांवरती तो फलंदाजी करतोय, आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळेल निखिल. क्रिकेटचा महासंग्राम, अंतिम मॅच, फायनल मॅच मैदानामध्ये रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये आहे ही स्पर्धा. निखिल रत्नदीप त्याच्या समोर. पहिल्या बॉलवर त्याने विकेट पटकावली आहे. निखिल आलेत नवीन फलंदाज. व्यूहरचना आखली जाते निखिलच्या विरुद्ध. 45 धावा धावफलकावरती. 45 मधील 33 धावा सागर रणपिसेने बनवल्यात. फटका खेळलाय ऑन ड्राईव्ह.
एकच धाव घेतली जाईल असं वाटतंय, कारण सागरला स्ट्राईक वरती थांबायचंय, ते थांबणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे. धावा झाल्या धाव फलकावरती आता 46 एक 4.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. सागर रणपिसे आता स्ट्रायकिंग एंडला, शेवटचे 4 चेंडू शिल्लक. प्राईड ऑफ कुलाबा, कुलाब्याचा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. लक्ष वेधून घेतलंय या खेळाडूने संपूर्ण क्रिकेट रसिकांचं. काय मॅच रंगली आहे सेमीफायनलची. 74 धावांचा पाठलाग, दोन्ही फलंदाजांनी अफलातून इनिंग खेळली आणि म्हणूनच की काय फायनल मध्ये दाखल झालाय टीम समर 11 कुलाबा संघ. सागर रणपिसे स्ट्रायकिंग एंडला, शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये किती धावा येतील पाहायचंय. 46 झाले धाव फलकावरती. यावेळेला बसून फटका खेळायचा होता. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय, काहीच करू शकत नाहीये सागर. या बॉलवर आता हा डॉट बॉल येईल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लास्ट 3 बॉल्स टू गो. रतनदीप गोलंदाजीसाठी आलाय, छाप सोडतोय या मॅच मध्ये तो देखील. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट पटकावली, दुसऱ्या बॉलवरती एकेरी धाव आणि तिसरा बॉल आता निर्धाव. हा 4था बॉल पिक केलाय आडव्या बॅटने. फटका पुन्हा एकदा क्लास, दर्जा, टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. पुन्हा एकदा भूपेश. आज या खेळाडूने लक्ष वेधून घेतलंय. एक चूक आणि तदनंतर मात्र 100% परफॉर्मन्स या खेळाडूने दिला आपल्या संघासाठी. लोळला, पडला, मातीत लोळला, झोकून दिला, संघर्ष केला, प्रयत्न केला आणि आज मात्र हिरो ठरतोय. ऑन स्क्रीन, अगदी मोठ्या स्क्रीनवर सर्वच मान्यवर पाहत आहेत हा झेल. आणि पहा, सागर रणपिसेने देखील कौतुक केलं या खेळाडूचं. त्याला देखील ठाऊक आहे ही मोठी कॅच. ऍक्शन रिप्ले आम्हाला पाहायचंय प्रोलिंग स्पोर्ट्स. काय झेल पकडलं या खेळाडूने. जॉन्टी रोड्स आम्हाला आठवले आता मात्र तो झेल. आणि काय खेळ केला या खेळाडूने. भूपेश ऑन स्क्रीन आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले प्लीज प्रोलिंग स्पोर्ट्स. ही मागणी आली आहे प्रेक्षकांची, आम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायचंय. तो झेल या खेळाडूने पकडला होता आणि तो झेल आता मात्र दाखवला जाईल प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अफलातून कामगिरी करतोय भूपेश. आपल्या संघासाठी लक्ष वेधून घेतले सगळ्यांचंच या खेळाडूने. त्याने हॅट्रिक घेतली, 2 अफलातून कॅच त्याने पकडल्या. आणि आता मात्र थर्ड अंपायरची मदत मागितली. कॅच चेक केली जाईल, कॅच आहे की नाहीये, कारण क्रुशियल मॅच आहे, फायनलची मॅच आहे. त्याची पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. वेल एज्युकेटेड पंच आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याची पडताळणी केली जाईल. क्रुशियल डिसिजन आहे हा आणि म्हणूनच की काय आता मात्र थर्ड अंपायरची मदत त्यांनी मागितली आहे. आता काय होणार. सागर रणपिसे ची विकेट येईल का पाहायचंय. समोर जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज निखिल आहे. मॅच ऑन हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. काय झेल पकडलाय भूपेशने, अफलातून झेल. 100% एफर्ट्स दिले, 100% परफॉर्मन्स दिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने. भूपेशने हॅट्रिक त्याने पूर्ण केली, झेल त्याने पकडले 2 आतापर्यंत. आणि आता या खेळाडूची चर्चा होईल, विचार विनिमय केला जाईल, पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. निर्णय येणं अजूनही बाकी आहे. क्रुशियल मॅच, इम्पॉर्टंट मॅच, सगळ्यांना ठाऊक आहे किती मॅच इम्पॉर्टंट आहे. पंचांचा निर्णय आलाय. यस, फलंदाज बाद. सागर रणपिसे आता आउट झालेत. आज मात्र भूपेश ठरतो हिरो. भूपेशसाठी एवढंच म्हणू इच्छितो, झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतरही घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. हा भूपेश आज हिरो ठरलाय. हॅट्रिक त्याने पूर्ण केले. ऍक्शन रिप्ले, अगदी सूर मारला, लोळला, पडला, धडपडला, मातीत लोळलाय आणि तदनंतर मात्र हा कॅच. ऍक्शन रिप्ले 360 अँगलने ही सर्व क्षणचित्रे टिपली गेलीत प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सर्व मान्यवर पाहतायत आणि पाहतच राहावा असा क्षण आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी एका हातामध्ये सेलिब्रेशन पाहतोय भूपेश. तदनंतर मात्र क्रिकेटचा महासंग्राम. ही मॅच ऑन झाली आहे. मोठी विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतले सागर रणपिसे. आता नवीन फलंदाज या मैदानामध्ये. हा पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण याची नोंद घ्या प्लीज. विनंती असेल थोडं सहकार्य करा, कारण वेळेचं देखील बंधन आहे.
फायनल मॅच आपण पाहतोय. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. आपण याची नोंद घ्यायची आहे. 46 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 7 गडी आतापर्यंत माघारी परतले. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. डिसिजन झालेला आहे. सर सागर, विनंती असेल, डिसिजन दिलेला आहे पंचांनी, त्या निर्णयांचं पालन करणं आपल्याला गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. धन्यवाद. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये या. नवीन बॅटर येत आहेत मैदानामध्ये. टीम समर 11 कुलाबा या संघाकडून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 9.85 चा करंट रन रेट आपण पाहतोय आणि 46 धावा धाव फलकावरती आणि 7 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. हा नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. आदित्य राणे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. फायनल मॅच आपण पाहतोय. अंतिम सामना या स्पर्धेचा, क्रिकेटचा महासंग्राम. सिक्सर, सुप्रीमो, विशेष डिझाईन केलेले बॉल आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जिथे जाईल तिथे एकच नाव, HPL, हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025. पहिलं पर्व या स्पर्धेचं. सर्वच मान्यवर क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सर्वच दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील जुळलेत. या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल्स टू गो. नवीन बॅटर आदित्य राणे. यावेळेला दांडीगुल, फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त. आणखीन एक विकेट. फलंदाज आउट. आदित्यची खेळी संपुष्टात. विकेट. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येत असताना. मितेश आहेत नवीन बॅटर. 46 धावा धावफलकावरती झाल्यात. 8 गडी माघारी परतले. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. शेवटचा बॉल शिल्लक. पहिल्या डावातील फायनल मॅच, अंतिम सामना या स्पर्धेचा. काय सामना रंगतोय. सागर रणपिसेची बॅट बोलली याही मॅच मध्ये. आणि आता नवीन बॅटर मितेश स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आहे. 8 गडी माघारी परतले. 4.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. रत्नदीपने आता काय कमबॅक केले पहा. 3 गडी माघारी परतलेत याच षटकामध्ये. रत्नदीप हा बॉल प्रचंड वेगात हाताळला. हा बॉल चांगला हाताळला. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. आणि आता मात्र हा डॉट बॉल येईल म्हणजेच ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 46. उर्वरित 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत 47 धावा सामना जिंकण्यासाठी. आणि ही मॅच समरी आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये सागर रणपिसेने 14 बॉल मध्ये 33 धावा केल्या. आशिष मेहरुल लवकरच माघारी परतले. सिद्धार्थ आपण पाहिलं तर बॅटिंग साठी येत असताना अवघी एकच धाव त्यांनी केली. महादेवने आपण पाहिलं तर चौकार ठोकला होता जरूर त्या मॅच मध्ये. 8 धावा त्याने केल्या. तदनंतर मात्र जितेन माघारी परतले. शिवम माघारी परतले. ध्रुव देखील मैदानामध्ये आले. अवघी एकच धाव त्यांनी केली. आणि म्हणूनच की काय आता मात्र 46 धावा धाव फलकावरती झाल्यात. 8 गडी माघारी परतलेत. उर्वरित 30 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 30 बॉल मध्ये तब्बल 47 धावांची गरज असणार आहे टीम रियान स्मॅशर्सच्या संघाला जिंकण्यासाठी. आणि आकाश जहाजचा जर विचार केला तर 1 ओव्हर त्याने हाताळली होती. 4 धावा त्याने खर्च केल्या. 2 मोठ्या विकेट्स त्याने पटकावल्या. त्यानंतर मात्र भूपेश त्याचं कौतुक करावं लागेल कारण याच षटकामध्ये त्याने हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. आणि त्यानंतर मात्र प्रणय राणा थोडेसे महागडे जरूर ठरले होते. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल त्यांनी 30 धावा खर्च केल्या. आणि शेवटचं षटक रत्नदीप चव्हाण हे नाव लक्षात राहील कारण अवघ्या 3 विकेट्स त्या षटकामध्ये 1 धाव खर्च करत असताना त्याने पटकावले. आणि म्हणूनच ही काय पहिल्या डावाचा खेळ म्हणजे 30 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती 46. उर्वरित 30 बॉल मध्ये करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 47 धावा. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी विनंती करेन व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद.
नमस्कार. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या भेटीला आलेला आहे, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ पाहायला मिळतात. समर 11 कुलाबा आणि त्यांच्या विरुद्ध टीम या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते रिया स्मॅशर, ज्या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. पहिला डाव झाला, धावसंख्या 46 झाल्यात, विजयासाठी 47 पाहिजेत. या मॅच मध्ये आपल्या नृत्याचा आविष्कार दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत शंकर धोत्रे म्हणजेच गोटे अंपायर. चला बॅटर पाठवा, बॅटर. विनंती असेल भूषण. चला मॅच सुरू करायची आहे. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचा मित्र क्रिकेट आहे. या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगला खेळ आपण पाहिलाय, चढ उतार खूप सारे पाहायला मिळाले आणि आजही या मॅच मध्ये काय होणार पाहायचं आहे. भूषण एका बाजूला येत आहेत, आकाश झा एका बाजूला येत आहेत. 5 ओव्हरमध्ये 47 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आणि फायनल जिंकण्यासाठी आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. पाहूया या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये काय होईल. आशिष मेहरोल. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर महत्वाच्या असतील. पॉवर प्ले मध्ये जर का रन आल्या, मॅच रिया स्मॅशरच्या बाजूने जाईल आणि पॉवर प्ले मध्ये विकेट आल्या तर मॅच मध्ये प्रवेश होऊ शकतो समर 11चा. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. पहिल्या डावात जर पाहिलं तर म्हणावी तेवढी धावसंख्या नाही झाली खरी, परंतु क्रिकेट आहे, प्रयत्न करावे लागतील. कुलाबा एका बाजूला आहे. रिया स्मॅशर गिरगाव आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते कुलाबा. कुलाबा आणि गिरगाव मधील लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे मॅचला. पहिला चेंडू जर पाहिलं तर अप्रतिम राहिलाय. पुन्हा एकदा आकाश झा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पॉइंटला खेळतायत, फिल्डर आहेत तिकडे. थोडीशी चुकी तिकडे झाली आहे, परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळेल. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 47 धावांची आवश्यकता आहे. 2 बलाढ्य संघांमधील लढत आहे आणि गेली 2 दिवस तब्बल ही 27वी मॅच आहे. आमचे सगळे ऑलियंटर्स त्यांचं कौतुक करू, सगळे कार्यकर्ते त्यांचं कौतुक करू, अमित लोटलीकर साहेबांचं कौतुक करू, अंपायरचं कौतुक करू, सगळे आमची कॉमेडी टीम म्हणा, लाईव्ह कव्हरेज करणारे सगळे कॅमेरामॅन, सगळे ऑपरेटर. यावेळेला रिवाचा फटका खेळलाय. आणखीन एक जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धोत्रे यांचं नृत्य पाहण्यासाठी. दिसला नाही, ओके ठीक आहे, नंतर पब्लिक वाट पाहते. अच्छा ठीक आहे सर.
हो, यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. कोलवटप्प्याचा बॉल. भूषणने प्रत्येक मॅच मध्ये पहा रिव्हर्सचे फटके खेळलेतच खेळलेत आणि जबरदस्त खेळलेत. म्हणजे तसं पाहिलं तर आवर्जून सांगेल या टीमला कोणी गणतीतही पकडलं नसेल, परंतु काय खेळली अख्ख्या टुर्नामेंटमध्ये. एक युनिट म्हणून पुढे आली ही टीम, म्हणून कौतुक करावंच लागेल. जो चांगले खेळणार त्यांचं कौतुक तर होणारच आहे. यावेळेला थोडासा आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतोय. पाठीमागे खेळतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर झालाय. धाव मात्र त्या ठिकाणी घेतली आहे. कधी कधी डायरेक्ट हिट फायद्यात ठरते आणि काही वेळेला तोट्यात देखील ठरते. आता तोटा झालाय आणि इकडे धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावांनी पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 8 धावा. हॅलो. हॅलो. जब्यात मॅचच्या दिशेने 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आशिष मेहरोल. बिग हिट. फटका खेळलाय खरा, परंतु बॉलने फिल्डर शोधून काढलाय. महत्वाची विकेट आली आहे. आकाश झा आयकॉन खेळाडूच आउट होत आहेत. 8 धावसंख्येवर पहिला धक्का. आठ धावा धावफलकावर आहेत. आशिष मेहरोल. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. चूक करायला भाग पडलं. मोठा फटका खेळायचा होता खरा, परंतु तिकडे फिल्डर होते, त्यांच्या दिशेने बॉल गेलाय. धावसंख्या कमी याचाच उल्लेख केला होता मी. कमी धावसंख्या आहे, परंतु मॅच चांगली होणार आहे, कारण ही फायनल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दोन्ही टीमने भल्या भल्या संघांना पराभूत करत इथपर्यंत पोहोचले, त्यामुळे मॅच ही चांगलीच होईल. चोवीस बॉल मध्ये 39, म्हणजे कमीत कमी 10ची, म्हणजे जवळपास 10ची सरासरी अजूनही गाठायची आहे. पाहूया काय होईल. येणारे 24 बॉल ठरवतील पहिला नंबर कुणाचा. पुढील अर्ध्या तासात कळणार आहे की लखपती कोणती टीम होणार आहे, कारण जो जिंकणार आहे त्याला 1 लाख मिळणार आहेत. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. बॉलिंग साठी येतात आता कोणाला बॉलिंगला. शिवम यादव. शिवम कनोजिया. 8 धावा धावफलकावर शिवम. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अख्खी स्पर्धा गाजवणारे भूषण पाहायला मिळत आहेत. जोडीला सतीश देठे, एक अनुभवी खेळाडू आलेले आहेत. टप्प्याचा बॉल होता, उसळी होती आणि भूषण फसले आणि शिवम कनोजिया यांनी फसवलंय. विकेटचं पतन. आताच या खेळाडूची चमक पाहायला मिळते आणि दुसरी विकेट घेतली. लक्ष मोठं नाहीये, परंतु विकेट आल्यात आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक अनुभवी खेळाडू या परिसरातील अशोक सोलंकी. आठ धावांवर 2 विकेट आल्यात. मॅच मधील चुरस वाढते. 2 अनुभवी खेळाडू मैदानात आहेत. एक युवा खेळाडू बॉलिंगला. बॅकफुटला गेले. फटका पॉइंटला खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फायनल मॅच आहे. अमित लोटलीकर साहेबांचं हे आयोजन डोक्यावर घेतलं, मात्र खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी सुद्धा आताही पाहायला मिळते गर्दी. चारी बाजूने गर्दी आहे. चॅम्पियन कोण होणार या स्पर्धेचा, याची उत्कंठा आहे. 9 धावा धावफलकावर आहेत.
ओ अप्पर कट पॉइंटला खेळतात बॉल, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. वाह, काय फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी. फटका चांगला होता, परंतु फिल्डिंग त्याच्याही पेक्षा चांगली होती. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते 10 धावा धावफलकावर. 47चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 37 पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. विकेट गेल्या त्याचा दबाव आहे, परंतु धावाही कराव्या लागतील. सतीश देठे आणि अशोक सोलंकी. रिवर्स खेळलेत, परंतु तिकडे फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. जुने जाणते खेळाडू आहेत. रिवर्सचा फटका नाना यांच्या बॅट मधून अशोक सोलंकी यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. 16 धावा धावफलकावर आणि दाखवतायत दमखम. आपला आजही ऑल इंडिया ओव्हर 40 प्लेयर्स स्पर्धा सुद्धा त्यांनी खेळली आणि आता मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. ज्यांनी दक्षिण मुंबईत क्रिकेट खेळलंय त्यांना अशोक सोलंकी हे नाव माहितीच आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका, परंतु आता फिल्डर आलेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली. या ओव्हरमध्ये मात्र रन आलेले आहेत. या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी मॅच सुरू केली आणि पहिल्या बॉलवर विकेट येऊन सुद्धा मात्र या ठिकाणी धावा 17 बनल्या, म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल 30. मॅच जास्त मोठी नाहीये. विकेट आल्या तर दबाव होईल, परंतु सामना अंतिम फेरीचा. हार कुणालाही मंजूर नाही आहे. यावेळेला खेळायचं होतं एका बाजूला, बॉल गेला एका बाजूला, परंतु तरी सुद्धा रनच महत्वाचे आहेत आणि इकडे रन आलेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. या ओव्हरमध्ये 10 रन आल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 18. अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे 29. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आपण पाहतोय. फायनल मॅच. आम्ही आभारी आहोत अमितजी लोटलीकर साहेब यांचे. आम्ही आभारी आहोत आकाशजी चाबुकस्वार शाखा प्रमुख 217, ललितजी माधव 218 शाखा प्रमुख, जितेंद्रजी बोईर शाखा प्रमुख 223, विनयजी भोजने शाखा समन्वयक 205, प्रथमेशजी वाईरकर युवा सेना कुलाबा विधानसभा समन्वयक. आम्ही आभारी आहोत गणराज 11 खेतवाडी, बापदेव क्रिकेट क्लब कोळीवाडी आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी उपस्थित झालेले सगळे प्रेक्षक आपले देखील आम्ही आभारी आहोत. प्रोलिंक आपले देखील आम्ही आभारी आहोत. सगळे अंपायर्स. 18 बॉल आणि 29 ची आवश्यकता. 29 ची आवश्यकता. 18 बॉल 29. पुन्हा एकदा आशिष मेहरोल. ही ओव्हर मात्र खूप महत्वाची असणार आहे. या खेळाडूचा रोल नेहमीच महत्वाचा असतो, कारण खेळाडू आहे आशिष मेहरोल. ओ हो, हेलिकॉप्टर उडवायचं होतं सतीश देठे यांना, परंतु बॉल काय टर्न झालाय बाहेर. हीच खासियत आहे आशिष मेहरोल यांची. आता 17 बॉल 27. 29 बाहेरच्या बाजूला टर्न झाला. हो, पुन्हा एकदा तेच. सोपं नाहीये आशिष मेहरोलला ओळखणं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. अजूनही जर पाहिलं तर 29. 16 बॉल 29. लगातार 2 डॉट बॉल टाकलेले आहेत. चांगली कामगिरी. मागील दोन्ही बॉलच्या झेरॉक्स काढल्या. पुन्हा एकदा तेच. आई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल. डॉट बॉल लगातारचे 3 डॉट बॉल आलेले आहेत. 15 बॉल आणि आता 29. आशिष मेहरोल बॅटरचं मन ओळखतायत आणि चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा तेज. पुन्हा एकदा बिग हिट करायला गेले, परंतु त्या ठिकाणी येतोय डॉट बॉल. समीकरण बदलतंय पुन्हा एकदा. लगातारचे 4 चेंडू निर्धाव आलेले आहेत. सतीश देठे हे देखील एक चांगले खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेट मधील एक चांगलं नाव आहे, परंतु इकडे लगातार आउट कटर. कमी गतीने लेग कटर या ठिकाणी प्रस्तुत केले आणि त्रस्त केले या ठिकाणी खेळाडूने.
हो, आणखीन एक बॉल डॉट आलाय. ही फायनल मॅच आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. इकडे हार नाही पाहिजे. 5 बॉल लगातार डॉट टाकलेत. पाहूया काय होईल. या स्पर्धेमध्ये 4 हाफ सेंचुरीज आपण पाहिल्या. लगातारचे 3 चौकार पाहायला मिळाले. लगातारचे 3 षटकार पाहायला मिळाले. मेडन ओव्हर अजून पाहायला मिळाली नाही. पाहूया फायनल मध्ये ते पाहायला मिळेल का. यस, विकेट हॅट्रिक देखील झालेली आहे. परंतु आता पाहायचं आहे लगातारचे 5 बॉल डॉट. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. हात फैलावले पंच गोटे अंपायर म्हणजेच शंकर धोत्रे. ही बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. एक वाईड आला, परंतु 6 बॉल मात्र या ठिकाणी डॉट निर्धाव टाकलेले आहेत. बॉलिंग साठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीये. याचं नाव क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात ही फायनल मॅच आहे. सहजासहजी कुणालाच हार मान्य नाहीये. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 28 पाहिजेत. फायनल सुद्धा फायनल सारखीच, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता 6 बॉल जे डॉट टाकले ते कसे टाकलेत. काही थोडासा टर्न पाहायला मिळाला, काहींमध्ये जास्त टर्न पाहायला मिळाला, काही मध्ये वेग पाहायला मिळाला. सतीश देठे यांच्यासारख्या एका चांगल्या खेळाडूला मात्र थांबून ठेवलं, परंतु मॅच संपलेली नाहीये. आणि आता मात्र मितेश येताना पाहायला मिळतात. 12 बॉल 28 प्रयत्न करावे लागणार आहेत. संधी दोन्ही संघांना अजूनही आहे. आशिष मेहरोलचं लाजबाब षटक पाहायला मिळालं इकडे. जब्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अंतिम डाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय फायनल मॅचचा. तीन षटक झालेली आहेत. 2 षटक बाकी आहेत. 12 बॉल बाकी आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर केला गेला. एक चांगला बॉल आणखी एक या ठिकाणी पाहायला मिळाला. 11 बॉल. पहा, पहिल्या 2 ओव्हर मध्ये 18 धावा होत्या. त्यानंतर जर पाहिलं तर फक्त 1 धाव, ती सुद्धा वाईटची आली आहे. 11 बॉल बाकी आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 28 ची आवश्यकता आहे. 11-28. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 4-5 पाहिजेत. पाहूया काय होईल. अशोक सोलंकी रिव्हर्स खेळले जरूर, परंतु हा फटका फसताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक विकेट. वाह, त्या आविष्काराची काय जबरदस्त नृत्य असतं त्यांचं.
ओ यावेळेला थोडेसे शफल जरूर झाले होते. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 9 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 27. या 3 बॉल मध्ये जर का 1-2 मोठे फटके आले मजा येईल या मॅच मध्ये. सुरुवात चांगली नाही झाली परंतु सतीश देठे यांच्यामध्ये क्षमता आहे शेवट चांगला करण्याची. असं कुठे लिहिलंय सुरुवात चांगली नाही झाली म्हणून शेवट चांगला होऊ शकत नाही. होतो आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु कुलाबा मॅच मध्ये केव्हा चालली आहे पाहूया काय होईल. 20 धावा धाव फलकावर सतीश देठे दमखम दाखवावं लागणार आहेत. बरीच वर्ष त्यांचंही क्रिकेट आपण पाहतोय. आणखीन एक वेगवान बॉल जो कीपरच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. डॉट बॉल. समीकरण पुन्हा बदललंय. 8 मध्ये अजूनही 27. छोट लक्ष होतं परंतु त्याला आता मोठं केलं गेलेलं आहे. 8 मध्ये 27. षटकार चौकाराचीच भाषा बोलावी लागेल. सतीश देठे सतीश यांना प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. अजूनही हार मानायची नाहीये. यावेळेला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू आदळतोय. मितेश देखील चांगली बॉलिंग करतायत आणि इकडे जर पाहिलं तर धाव मात्र या ठिकाणी मिळते ती लेग बायच्या स्वरूपातील. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 26. एक मोठा फटका टीमला मॅच मध्ये आणू शकतो परंतु तो मारावा लागेल. काय फायनल मॅच साठी प्रेक्षक देखील आतुर आहेत. मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. ही स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे. प्रणय राणा ऑप्टमच्या बाहेर यावेळेला बॉल टाकलाय. अंपायर मात्र व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित करतायत. समीकरण बदलत आहे. 25 ची आवश्यकता. 7 बॉल 25. जर का या बॉलवर मोठा फटका आला मॅच मध्ये मजा येईल. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगच्या असंख्य आठवणी आमच्याही मनात राहतील. अशीच ही स्पर्धा पाहायला मिळाली. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली आहे आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. सहजासहजी वाटणारं लक्ष आता मोठं झालंय कारण मॅच जिंकण्यासाठी आता धावांची आवश्यकता आहे ती 24 धावांची आवश्यकता. 6 बॉल 24. हा तमाम प्रेक्षकांची मागणी आहे. मॅच संपते वेळी शंकर धोत्रे म्हणजे गोटे अंपायर यांचा काहीतरी नृत्य आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळेल. धोत्रे सर प्रेक्षकांची खूप सारी फरमाईश येते तुमच्यासाठी. ही स्पर्धा गाजवली तुम्ही दुपार नंतर. हे प्रेक्षक मुंबईकर आनंद घेतात या मॅचचा. स्पेशल गॅलरी मधून पाहूया शेवटची ओव्हर आहे. शेवटची ओव्हर. पहिला बॉल फटका चांगला आलाय. पाहूया पहिल्याच बॉलवर चांगला फटका परंतु तिकडे फिल्डिंग केली जाते. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि आता शेवटचे 5-23. मॅच नाही संपली आहे. होऊ जाऊ देत हवाई हल्ले.
विजयाच्या दिशेने मार्गक्रमण मात्र या ठिकाणी समर 11 काय क्रिकेट खेळलाय समर 11 ने. पहिल्या मॅच मध्ये एवढा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर हा संघ खडबडून जागा झाला. शेवटचे 5 बॉल फक्त आणि फक्त षटकार चौकारच मॅचला आता वाचवू शकतात. 5 बॉल 23. शेवट कसा होणार या स्पर्धेचा याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग अमितजी लोटलीकर साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. 2 दिवस प्रचंड मनोरंजन पाहायला मिळालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद स्पर्धेला लाभला आणि आता स्पर्धा शेवटाकडे आली आहे. परंतु शेवट कुणाच्या नावे होणार मुंबईकर अजूनही टक लावून वाट पाहत आहेत. ऑप्शनच्या बाहेर मात्र या ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतायत कळवतात. वाईट बॉल आहे. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी 5-22 सतीश देठे हार मानणारे खेळाडू नाही आहेत. फाईट त्यांना देखील या ठिकाणी करावी लागणार आहे. शेवटची मॅच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फायनल मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट. रिझल्ट अजून लागलेला नाहीये. बिग हिट परंतु टायमिंग नाही झालंय आणि तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु बघता बघता बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धोत्रे साहेब चौकार आहे. वा 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 एवढी एनर्जी येते कुठून. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर मात्र बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा बॉल मात्र वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. अचानकपणे सामन्याला कलाटणी या ठिकाणी पाहायला मिळते. जाऊयात मॅचच्या दिशेने. येस व्हाईट बॉल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. सतीश देठे इन ऍक्शन. 17 धावांची आवश्यकता आहे. 4 पैकी 3 बाहेर मारायचे. आदित्य बॉलिंग साठी आहे. कुणाला मिळणार पहिला नंबर कुणाला मिळणार 1 लाख पुढल्या 5 मिनिटात कळणार आहे. सतीश देठे बिग हिट. ओ बॉल गेला मरीन लाईन्स रेल्वे स्टेशन वर. सिक्सर. जे सतीश देठे स्ट्रगल करत होते ते सतीश देठे त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजायला लागलेल्या आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पाहूया गिरगाव जिंकणार की कुलाबा जिंकणार. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत.
सतीश देठे यावेळेला फटका खेळलाय करा, परंतु टायमिंग नाहीये आणि मॅच मात्र या ठिकाणी आणखीन एक विकेट आली, संपलेली नाहीये. 2 बॉल बाकी आहेत. दोन बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे मॅच ऑन आहे. दोन बॉल बाकी आहेत. पहा अजूनही मॅच संपलेली नाहीये. जर का या बॉलवर षटकार आला मजा येईल मॅच मध्ये. पाहूया काय होईल. ओमकार आलेले आहेत, पाहूया. एका बाजूला आदित्य, एका बाजूला ओमकार. हिरो बनण्याची संधी ओमकारला अजूनही आहे. 2 बॉल 11 फायनल मॅच आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सवर अगदी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी आनंद घेतला या स्पर्धेचा. बिग हिट केलाय परंतु फटका फसलाय. सेलिब्रेशन गुलाब्याला होऊ लागेल आता. थांबा, एक बॉल बाकी आहे. ओ साहेब, एक बॉल बाकी आहे. थांबा लावू नका इकडे. आणि आम्ही एक बॉलला 11 होताना सुद्धा पाहिलेत. थांबा. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने. डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट पाहायला मिळालं. आनंद मात्र अमित लोटलीकर साहेब आणि सगळ्या मित्र परिवाराने दिला. आणि आता शेवट कसा होतोय पाहायचंय. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विजयाच्या जवळ समर 11 पहिल्या मॅच मधील पराभव आणि त्यानंतर विजयाच्या दिशेने. आणि या मॅचला जिंकलंय. जबरदस्त कामगिरी समर 11 कुलाबा.